एका निधड्या, बंडखोर, साहसी, प्रयोगशील, सत्यनिष्ठ, सहनशील व त्यागाची मूर्ती असणाऱ्या, ज्यांना समाजाने कर्मवीर ही उपाधी बहाल केली, भारत सरकारने ज्यांना पद्मभूषण पदवीने सन्मानित केले व पुणे विद्यापीठाने ज्यांना डिलीट पदवी बहाल केली, अशा समाजसुधारक, शिक्षण सम्राट, ज्याने मानव हाच धर्म मानला व ज्याने कमवा व शिका हा महामंत्र तरुणाईला दिला, अशा थोर आत्म्याचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या गंगूबाईच्या पोटी झाला. पिता पायगोंडा पाटील एक कर्तव्यदक्ष सरकारी सेवक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक. बाळाचे नाव भाऊराव ठेवण्यात आले. भाऊरावांच्या लहानपणी वारणा खोऱ्यात एक बंडखोर सत्या भोसलेचा वावर होता. त्याने एका गर्भवती अस्पृश्य महिलेला मारहाण करणाऱ्या माणसाचा खून केला होता. त्याला कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नसे. अशा बंडखोर सत्या भोसलेचा सहवास भाऊरावांना त्यांच्या बालपणी लाभला. म्हणूनच भाऊरावांच्या मनात अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे संस्कार त्यांच्या बालपणीच झाले. एक वेळ भाऊराव पाण्याच्या आडाजवळून जात होते, तेव्हा त्यांना तेथे काही अस्पृश्य लोक पाण्यासाठी बाजूला बसलेले दिसले. त्यांना कोणीतरी पाणी घातल्याशिवाय पाणी मिळत नसे. पाणी मिळेपर्यंत त्यांना खूप वेळ ताटकळत बसावे लागे. बंडखोर भाऊरावांनी तो पाण्याचा रहाटच मोडून टाकला व अस्पृश्यतेवर लोकांना सुनावले, जर त्यांना रहाटाने पाणी काढण्याचा अधिकार नाही तर तुम्हाला सुद्धा नाही. भाऊराव शिक्षणासाठी कोल्हापूरला जैन बोर्डिंगमध्ये होते. अण्णासाहेब लठ्ठे सुप्रिटेंडेंट होते. त्यांचे खूप कडक नियम होते. भाऊरावांनी त्या नियमांचा विरुद्ध बंड पुकारले म्हणून त्यांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. एकदा तर त्यांनी आपल्या मातेविरुद्धच बंड पुकारले. त्यांची माता जैन धर्माचा नियमांचे पालन करत असे. जैनेतर लोकांचा स्पर्शही त्या होऊ देत नसत. त्यांचं कुटुंब इस्लामपूरला असताना एका शाळेबाहेर बसून एक छोटा मुलगा थंडीने कुडकुडत शिक्षण घेत होता. तो मुलगा अस्पृश्य होता. भाऊरावांनी चक्क त्या मुलाला आपल्या घरी जेवायला आणले. जेवण झाल्यानंतर मातेने त्या मुलाबद्दल त्यांना विचारले. त्यावेळी भाऊरावांनी तो अस्पृश्य असल्याचे सांगितले. तोच मुलगा सरूड गावचा ज्ञानदेव घोलप शिकून पुढे फार मोठ्या पदावर पोहोचला. लहानपणापासूनच ज्यांना जातपात याबद्दल चीड होती, त्यांच्या जीवनात त्यांना बंडखोर वर्तीचा फार मोठा फटकाही बसला. शिक्षण 6वी-7वी नंतर सोडून द्यावे लागले. डांबर प्रकरणात त्यांना अडकवल्यामुळे तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली. शिक्षण थांबले म्हणून त्यांनी ओगले ग्लास फॅक्टरी व किर्लोस्करांचा नांगराचा कारखाना यामध्ये कारखान्याचे प्रमुख विक्री प्रचारक म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी खेडोपाड्यातून प्रचारासाठी खूप भटकंती केली होती. त्यांनी खेडोपाड्यातील समाज अज्ञानरूपी अंधकारात कितपत पडला आहे हे जवळून पाहिले होते. भाऊरावांचं लग्न कुंभोज गावच्या लक्ष्मीबाई पाटील यांच्याशी झालं. विटा येता पायगोंडा पाटलांचं कुटुंब असताना त्यांच्या घरी जेवण्यासाठी काही पाहुणे आले होते. पाहुण्यांसोबत भाऊरावही जेवायला बसले होते. जेवत असताना पाहुण्यांनी पायगोंड पाटलांना विचारले की तुमचा हा मुलगा काय करतो. तेव्हा वडिलांनी उत्तर दिले, हा 3 वेळ खातो आणि गाव ढुंडाळतो. नेमकं त्याच वेळी लक्ष्मीबाई पाटील सर्वांना जेवण वाढत होत्या. जेवण वाढत वाढत त्या भाऊरावांजवळ आल्या. डोळ्यात अश्रू डबडबत होते. त्या वाकून त्यांना जेवण वाढू लागल्या. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातील अश्रू भाऊरावांच्या हातावर पडले. त्या क्षणी भाऊरावांना आपल्या हाताला विजेचा शॉक लागल्याचा भास झाला. भाऊरावांनी मान वर करून पाहिले. त्यांना आपल्या पत्नीचे अश्रूंनी भरलेले डोळे दिसले. भाऊराव ताडकन भरल्या ताटावरून उठले आणि त्यांनी विटा सोडले व थेट सातारा गाठले. त्यांनी सातारामध्ये आपले पोट भरण्यासाठी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चांगले पैसेही मिळत होते. पण भाऊरावांच्या डोळ्यापुढे खेड्यापाड्यात अज्ञानाच्या अंधकारात बुडू लागलेला समाज होता. शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज दिसत होता. अज्ञान हेच दारिद्र्याचे मूळ कारण आहे याची त्यांना कल्पना होती. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे बहुजन समाज पोखरला गेला होता. शिक्षण ही मूठभर लोकांची मक्तेदारी बनली होती. ह्या शिक्षणरूपी गंगेला खेड्यापाड्यात बहुजन समाजाच्या दारापर्यंत नेऊन पोचवण्याचा विडाच भाऊरावांनी उचलला. त्यांनी शिकवणीचा व्यवसाय बंद केला व शैक्षणिक कार्याला वाहून देण्याचा निर्णय पक्का केला. शाहू फुलांनी रोवले बीज शिक्षणाचे, घालून खतपाणी त्या बीजाला भाऊरावांनी वटवृक्ष बनवला. आजची पिढी चाखत आहे त्याची रसाळ गोमटी फळे. रोम वॉज नॉट बिल्ड इन अ सिंगल डे. रोमचे साम्राज्य एका दिवसात निर्माण झाले नव्हते. म्हटलं जातं थेंबे थेंबे थळे साचे. पूर्वीचे लोक म्हणायचे आजच्या पिढीने आंब्याचे झाड लावले तर नातवंड परतवंड त्याचा मनमुराद आस्वाद घेतात.
त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधकारात खितपत पडलेल्या लोकांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करण्यासाठी शिक्षणरूपी पंथी पेटवण्याचं काम शाहू फुल्यांनी केलं. तीच पंथी घेऊन भाऊराव खेडोफळी फिरले. ती पंथी त्यांनी विजू दिली नाही व अनेक अशा पंथ्या पेटवल्या. त्या पेटलेल्या पंथ्यांपासून अनेकांनी प्रेरणा घेऊन अशाच पंथ्या संपूर्ण देशभर पेटवल्या. ज्ञानरूपी प्रकाश हळूहळू संपूर्ण देशभर प्रज्वलित होत गेला व पूर्ण प्रकाशित झाला. यासाठी जवळजवळ 100 ते 125 वर्षाचा काळ लोटला गेला. आजची तरुण पिढी जी रसाळ गोमटी फळे चाखत आहे, तो ज्ञानरूपी वृक्ष लावून त्याला मोठं करणाऱ्यांच्या जीवनात मात्र जीवनभर पायाला काटे टोचणे व अंगभर चटके सहन करावे लागले, रक्ताचं पाणी करावं लागलं. कर्मवीर भाऊरावांच्या बद्दल बोलायचे झाले तर ध्येयाने पेटलेला वेडा माणूस म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अहो, स्वतःला शिक्षण घेता आलं नाही म्हणून इतरांच्या जीवनात तरी ह्या ज्ञानाचा तिसरा डोळा उघडता यावा म्हणून चंदनाप्रमाणे झिजणारे हे व्यक्तित्व. त्यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी आपल्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू सातारा बनवले. सुरुवातीला त्यांना मुलं मिळणं मुश्किल जात होतं. ते खेडोपाड्यामधून फिरत असताना जो कोणी आपलं मूल त्यांना सोपवत त्याला ते घेऊन साताऱ्याला येत. त्यांनी ते मूल कोणत्या जातीचं आहे कधीच पाहिलं नाही. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मुलाची एकच जात होती आणि ती म्हणजे मानवता. 18 पगड जातीच्या मुलांना एका छताखाली आणायला सुरुवात केली. मुलं आणली खरी, पण त्यांचं संगोपन म्हणजे खाणं पिणं राहणं हा यक्ष प्रश्न होता. त्यांना साताऱ्यातील डोंगराळ भागात एक ओसाड जागा मिळाली व त्यांनी त्या जागेवर छोटंसं बोर्डिंग सुरू केलं. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील खरोखरच लक्ष्मी होत्या. त्यांनी या 18 पगड जातीच्या मुलांना जेवण करून घालायला सुरुवात केली. बोलणं सोपं आहे पण कृती करणं तेवढंच अवघड आहे. अहो, जिथे स्वतःच्या मुलांना जेवण करून घालणं लोकांना अवघड वाटतं, तिथं 18 पगड जातीच्या मुलांना स्वयंपाक करून घालणं एका सामान्य स्त्रीचं काम नव्हं. मुलांच्या संगोपनात जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःचे दागिने मोडले. शेवटी त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण मुलांच्या संगोपनात काही कमी पडू दिलं नाही. भाऊरावांनी 25 फेब्रुवारी 1927 रोजी छत्रपती शाहू बोर्डिंगची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडूनही भाऊरावांना सहकार्य मिळत असे. नियती पण किती निष्ठुर असते बघा. त्यागमूर्ती साक्षात देवतेचं रूप असणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील ज्या भाऊरावांच्या आधारस्तंभ होत्या, ज्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या, त्याही 29 मार्च 1930 रोजी कायमच्या भाऊरावांना सोडून निघून गेल्या. स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त होत असताना दुसऱ्यांची जीवनरूपी बाग फुलवणारं व्यक्तित्व म्हणजे भाऊराव पाटील. अहो, स्वतःची पत्नी देवाघरी गेलेली, छोटी छोटी 3 लेकरं पदरात होती. त्या लेकरांची काळजी कशी घ्यायची हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे होता. खंबीर व कणखर मनाने भाऊरावांनी आपल्या छोट्या लेकरांना त्यांच्या मावशीच्या हवाली केलं व पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने कामाला लागले. त्यांनी कामाचा धडाकाच सुरू केला. खेडोपाडी फिरायचे, मुलं गोळा करायची, देणग्या गोळा करायच्या. यामधूनच त्यांनी व्हॉलंटरी स्कूल काढायला सुरुवात केली. जर ग्रामीण भागात ज्ञानरूपी गंगा घेऊन जायचे झाले व शिक्षणाची चळवळ निर्माण करायची झाली तर त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक वर्ग हवा. म्हणून त्यांनी 1935 मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालयाची स्थापना केली आणि कुशल व तज्ज्ञ अध्यापक घडवायला सुरुवात केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी हायस्कूल काढण्यासाठी आर्थिक मदत केली. त्यातूनच भाऊरावांनी देशातील पहिले कमवा व शिका धर्तीवर फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे काढले व त्याला सयाजीराव गायकवाड हायस्कूल असे नाव दिले. त्यानंतर एकामागून एक अशा विविध शाखांचं जाळ विणायला सुरुवात केली. 1947 मध्ये साताऱ्यात शिवाजी कॉलेज, 1954 मध्ये कराडमध्ये संत गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केले. भाऊरावांचे कार्य पाहून बहुजन समाजानेही त्यांना जी मदत देणे शक्य आहे ती देऊ केली व हा रयतेचा वटवृक्ष वाढतच गेला आणि भविष्यात वाढतच राहणार यात शंकाच नाही. भाऊराव पाटलांसारखा निस्वार्थ माणूस होणे नाही. अहो, स्वतःच्या मुलांकडे त्यांना लक्ष देता आले नाही, पण कोल्हापूरच्या पांडुरंग पाटलाला त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. पांडुरंग पाटील इंग्लंडमधून बॅरिस्टर बनून आले. अशा अनेक मुलांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. एक किस्सा तुम्हाला सांगतो. आप्पासाहेब पाटील त्यांचे चिरंजीव संस्थेमध्ये स्टोअर विभागामध्ये नोकरीला होते. एक वेळी तो विभाग तोट्यात चालत होता म्हणून त्या विभागाचा एक माणूस कमी करायची गरज होती. तेव्हा भाऊरावांनी स्वतःच्या मुलाला कमी केलं. तुम्हीच सांगा, अशा निस्वार्थ माणूस तुम्हाला शोधून तरी सापडेल काय? जवळजवळ अशक्यच आहे.
जेव्हा गांधीजींनी त्यांच्या बोर्डिंगला भेट दिली होती व तेथील माहिती जाणून घेतल्यानंतर गांधीजींच्या लक्षात आले ते स्वतः अस्पृश्यता निवारणाचं कार्य करत होते। ते तेव्हा भाऊरावांना म्हणाले, मैं साबरमती में जो कर नहीं सका वो तुमने यहाँ करके दिखाया। भाऊरावांचा 18 पगड जातीच्या मुलांना एकत्र आणण्याचा हेतू असा होता की समाजामधील मुलांच्यात समता व बंधुता ही मूल्ये रुजावीत। सर्व स्तरावरील लोकांच्या मध्ये शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे समजावे व कोणताही समाज शिक्षणापासून वंचित राहू नये, तो स्वावलंबी म्हणावा। भाऊरावांच्या या शैक्षणिक कार्याची महती देशभर पसरली। देशामध्ये शिक्षणाचं वारं वाहू लागलं। त्यापासून प्रेरणा घेऊन देशामधील अनेक लोकांनी शैक्षणिक कार्याला वाहून घेतले। देशात खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था निघाल्या व कोट्यावधी लोक शिक्षणाच्या प्रवाहात यायला लागले। आज जगभरात भारतीय लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत व आपल्या देशाचा ठसा उमटवत आहेत। 100-125 वर्षापूर्वी जी ज्ञानरूपी पंथी लावली होती, आज रोजी तिचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाशी स्पर्धा करू पाहत आहे। भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना समाजाने त्यांना कर्मवीर ही उपाधी बहाल केली। पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी देऊन त्यांचा सत्कार केला, तर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पदवी देऊन सन्मानित केले। असा हा लोकांना ज्ञानरूपी प्रकाश देणारा सूर्य 9 मे 1959 रोजी अस्ताला गेला। अशा या ज्ञानरूपी प्रकाश देणाऱ्या सूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम।